इराण अमेरिका युद्ध संघर्षामुळे जगाचं टेन्शन वाढलं होतं, शेअर मार्केट अस्थिर होतं, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं होतं, एलपीजीचा तुटवडा होता, पेट्रोल डिझेलच्या किमतींचा प्रश्न निर्माण झाला होता। या सगळ्यात आता तुर्तास विराम मिळण्याची शक्यता आहे। अमेरिकेनं सीजफायरची घोषणा केली, तर इराणने देखील या निर्णयाला दुजोरा दिला। मात्र 10 मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दोन्ही देशांनी ठेवली आहे। तर ते 10 मुद्दे कोणते आणि युद्धबंदीपूर्वी इराण आणि अमेरिकेत काय घडलं हे जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे। दोन्ही देशांनी सैन्य कारवाया 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज सकाळी 5 वाजल्यानंतर इराणच्या 20 प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता। मात्र दिलेल्या अल्टिमेटमपूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये 2 आठवड्यांची सशस्त्र शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। इराण आणि अमेरिका यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। या चर्चेतील होर्मुझ हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। दोन्ही देशांच्या चर्चेत काय महत्त्वपूर्ण निर्णय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाय हा युद्धविराम जरी 2 आठवड्यांचा असला तर भविष्यातील कायमस्वरूपी शांततेसाठी इराणने अमेरिकेसमोर 10 अटी ठेवल्या आहेत। या अटींवर चर्चा करण्यास ट्रम्प तयार झालेत। इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती। या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळते। या युद्धबंदीवर डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटल्यानुसार 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्ब हल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे। हा द्विपक्षीय युद्धविराम असेल। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे। परंतु अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी। हे करण्यामागचं कारण असं की आम्ही सर्व लष्करी उद्दिष्ट आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत। मला इराणकडून 10 कलमी प्रस्ताव मिळालाय आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे। अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत, परंतु कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हा 2 आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना या दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकणं हा माझा सन्मान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं। याशिवाय इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांनी ही युद्धबंदीवर भाष्य केलं। इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिल्यानुसार शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याचं मुस्तफा खामनेई यांनी म्हटलंय। अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे। मुस्तफा यांनी सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती। आता इराणच्या 10 अटी कोणत्या होत्या त्या जाणून घेऊयात। हा युद्धविराम जरी 2 आठवड्यांचा असला तर भविष्यातील कायमस्वरूपी शांततेसाठी इराणने अमेरिकेसमोर 10 अटींचा डोंगर उभा केलाय। त्या अटींवर चर्चा करण्यास ट्रम्प तयार झालेत। पहिली अट इराक, लेबनान आणि येमेन विरुद्ध सुरू असलेलं युद्ध पूर्णपणे थांबवणं। इराण विरुद्धचं युद्ध कायमस्वरूपी आणि कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण क्षेत्रातील सर्व प्रकारचे लष्करी संघर्ष थांबवणे। स्ट्रैट ऑफ होर्मुझ समुद्र मार्ग पुन्हा खुला करणे। या समुद्री मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेसाठी नवीन नियम आणि अटी लागू करणे। युद्धात इराणचं जे नुकसान झालंय त्याची संपूर्ण भरपाई अमेरिकेने द्यावी। इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध मागे घ्यावेत। अमेरिकेने जप्त केलेली इराणची सर्व मालमत्ता आणि पैसा त्वरित परत करावी। इराण कोणत्याही प्रकारचे अण्वस्त्र बनवणार नाही याची लेखी खात्री द्यावी। या सर्व अटी मान्य होताच तात्काळ युद्धविराम लागू केला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या युद्धविरामात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास आरागची यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचं आभार मानले। एकीकडे हे युद्ध 2 आठवड्यांसाठी थांबलं असलं तरी त्यापूर्वी काय घडलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी इराणच्या विनाशाबाबत दिलेला इशारा काय होता ते जाणून घेऊया। अमेरिका इराणमध्ये 28 फेब्रुवारीपासून पेटलेल्या युद्धाची धग आजही कायम आहे। या युद्धात आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालंय। इराणच्या अनेक नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांचा आणि शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला।
दरम्यान युद्ध सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विनाशाची धमकी दिली। त्यानंतर इराणचे 1 कोटीपेक्षा जास्त लोक बलिदानासाठी तयार असल्याचं सांगत इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती। मात्र ही मुदत संपुष्टात येत असतानाच ट्रम्प यांनी इराणला अनेक इशारे दिले। इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, जी पुन्हा परत कधीही आणता येणार नाही। असे व्हावे अशी माझी बिलकुल इच्छा नाही, पण कदाचित ते होईलच। तथापि आता पूर्ण सत्तापालट होत आहे। जिथे वेगळे, हुशार आणि कमी कट्टरतावादी विचारांच्या लोकांचे वर्चस्व असेल, ते कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भुत असे घडवू शकतील, हे कुणालाही ठाऊक नाही। जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील आजच्या सर्वात महत्त्वाच्या रात्रीच ते कळू शकेल। 47 वर्षांची लूटमार, भ्रष्टाचार आणि मृत्यूचे तांडव अखेर संपुष्टात येईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं। याशिवाय अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवतं। इराणला दिलेला अल्टिमेटम संपत असतानाच ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री 8 वाजेची ईस्टर्न टाइम डेडलाईन निश्चित केली आहे। जर इराणने जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर भीषण बॉम्बस्फोट केले जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिलाय। इस्लामिक राष्ट्र असलेल्या इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली न केल्यास आणि मंगळवारपर्यंत युद्धविराम करारावर चर्चा न केल्यास इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली। दरम्यान एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, तर दुसरीकडे बलिदानासाठी तयार असलेले 1,40,00,000 इराणची जनता। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराणला काही तासांची मुदत दिली होती। इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। त्यावर इराणनेही प्रत्युत्तर दिलं। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं की देशाच्या रक्षणासाठी तब्बल 1,40,00,000 अधिक नागरिक आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी तयार आहेत। देशाचे रक्षण करण्यासाठी 1,40,00,000 अधिक इराणी लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दर्शवली आहे। मी सुद्धा इराणसाठी माझे प्राण देण्यासाठी तयार आहे, असं पेझेश्कियान यांनी म्हटलंय। सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबलं असलं तरी 2 आठवड्यांनंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।